कोल्हापुरात तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलेला आहे। शाहिदने 15 तरुणींची मैत्री केली आणि त्यांचे व्हिडिओ बनवले होते। व्हायरल करण्याची धमकी सुद्धा दिली होती। या प्रकरणामध्ये आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। अमरावती आणि नाशिकमधील व्हिडिओ व्हायरल प्रकरणांचा तपास सुरू असतानाच कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार समोर आलाय। कोल्हापुरातल्या हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या शाहिद सनदेनं अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। शाहिद सनदेनं तरुणींचे अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याचा आरोप, 15 मुलींना ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोप, लॉजवर घेऊन जाऊन व्हिडिओ करत होता। तरुणींचे अश्लील व्हिडिओ मित्र शाहरुख देसाईला शेअर केल्याचा आरोप। आरोपी शाहिद सनदेला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर शाहिदचा मित्र शाहरुख देसाई मात्र फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या प्रकरणात शिरोली गाव बंदची हाक देण्यात आली आहे। गाव बंद ठेवून कठोर कारवाई करण्याची मागणी। ग्रामपंचायतीनं संशयित आरोपी शाहिद सनदेच्या घराचं लाईट आणि पाणी बंद केलंय। सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन। परवानगी न घेतल्यामुळे पोलिसांनी मोर्चा काढू दिला नाही। गावकऱ्यांनी मोर्चा न काढता घटनेचा निषेध नोंदवला। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली। जी काही कृती केलेली आहे ती मोठ्या चुकीच्या पद्धतीने सांगत असताना सुद्धा आमच्या हिंदूंच्या भावना अत्यंत मलिन करण्याचं काम आणि आमच्या शिर्लीच्या नावाला एक काळिमा फासण्याचं काम या घटनेमुळे घडलेलं आहे। गावकऱ्यांनी जे निवेदन दिलं आहे सदरच्या घटनेच्या अनुषंगाने हातकणंगले पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। आरोपी अटकेत आहेत, तपास चालू आहे। त्या संदर्भाने वरिष्ठ अधिकारी सदर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवून आहे। तपास योग्य दिशेने चालू आहे। भाजप आमदार अमल महाडिकांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन गावकऱ्यांचं निवेदन स्वीकारलंय। नक्कीच शासन या ठिकाणी कमी पडणार नाही, याची सखोल चौकशी करावी, SIT लावावी आणि याच्या संदर्भामध्ये सगळी डिटेल माहिती घेऊन योग्य ते गुन्हेगार पकडून घेऊन त्यांना शिक्षा मिळावी आणि अशा वृत्ती सगळ्या या बंद व्हाव्यात। या वृत्तीला कुठेतरी मोडून काढावं या भूमिकेमध्ये आम्ही आहोत। प्रथमतः मी कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्ली गावातील सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो। माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचे संजय कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे। गावकरी जे शिर्लीत न्याय देतील आम्हाला मान्य आहे। पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आमचा ह्याला कसलाही विरोध नसणार। बघा, आता तुम्ही कुठल्या घटनेचा उल्लेख करताय त्याची माहिती माझ्याकडे नाहीये। त्याची माहिती घेऊनच मी त्या संदर्भात बोलेन। मुख्यमंत्री फडणवीसांनी संजय गायकवाड यांना खडे बोल सुनावले। आक्षेप घेणाऱ्यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचलंय का असं फडणवीसांनी विचारले। दरम्यान आमदार गायकवाडांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी बुलढाण्यामध्ये मोर्चा देखील काढण्यात आला। यामध्ये प्रकाशक आंबींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। शिवाजी कोण होता या पुस्तकावरून सुरू झालेल्या वादावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का असा सवाल उपस्थित करत फडणवीसांनी गायकवाडांना खडे बोल सुनावले। तर आंदोलन करणाऱ्या लोकांना सुद्धा आपण आंदोलन कशासाठी करत आहोत हे माहिती आहे की नाही हे मला माहिती नाही, पण हा वाद निरर्थक निर्माण झाल्याचं फडणवीस म्हणाले। माझी त्यांना पण विनंती की देवेंद्रजी, आपण सक्षम मुख्यमंत्री आहात। अनेक कायदे आपण या राज्यात बदलले, अनेक पुस्तकातले लेख आपण बदलले। या पुस्तकाकडे इतके वर्ष दुर्लक्ष जरी असेल, आता जर त्याच्याकडे कोणाचं लक्ष गेले आणि जर तुमच्या मनाला पटत असेल की महाराजांचा अपमान होतो तर आपण या पुस्तकाची भाषा बदलली पाहिजे। शिवाजीच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करा। आता हे जे पुस्तक लिहिलं गेलं आहे 1979 ला लिहिलं गेलेलं आहे, त्याच्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकावर भिडायचं, मला असं वाटतं आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलंय की नाही मला माहिती नाही। केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं, हा प्रयत्न योग्य नाही। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांच्या बुलढाण्यातील घरासमोर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबेंसह
कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे। आंबींसह कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते गायकवाडांच्या घरासमोर पुस्तकाचं वाचन करणार होते। खामगाव चौकात आंबींनी शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचलं। पुस्तक वाचल्यानंतर आंदोलकांनी मुख्य चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू करताच पोलिसांनी बळाचा वापर करत या आंदोलकांना ताब्यात घेतलं। शिवरायांचा मी कोणताच विषय कधी सहन करत नाही आणि त्या रागापोटी मी त्याला शिवगाळ केली। त्या महिलांबद्दलचा मी ते शब्द त्यांची दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी केसेस म्हणजे FIR केला। आता ही नाटकं करण्याची आवश्यकता काय? माफी हा शब्द वापरण्याचं धाडस सुद्धा त्यांनी केलेलं नाही, म्हणजे अजून सुद्धा त्यांची मगरुरी जी आहे ती गेलेली नाही। प्रति आंदोलनाकरता आमचे लोक तिकडे गेले, परंतु मी बऱ्याचशा लोकांना जाऊ दिलं नाही, कारण मला कायदा सुव्यवस्था माझ्या मतदारसंघात बिघडायची नव्हती। प्रकाश आंबी याला तिकडे रस्त्यातच पोलिसांनी डिटेन केलेला आहे आणि त्याच्यामुळे कदाचित ते इथं आले असते आणि त्यांनी जर मुजुरी केली असती तर कदाचित काही वेगळं घडलं असतं, पण ईश्वर कृपेने पोलिसांच्या खास प्रयत्नाने हे झालं नाही। 7 तारखेला येतोय तुझ्या मतदारसंघामध्ये, मग बोल समोरासमोर काय बोलायचं ते। मुंबईमधील एकाच कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यू प्रकरणामध्ये सस्पेन्स कायम आहे। बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याचा दावा केला जात होता, मात्र अहवाल आल्यानंतरच या मृत्यूमागचं खरं कारण स्पष्ट होणार आहे। आधी बिर्याणी आणि नंतर कलिंगड खाल्ल्यानंतर झालेल्या मृत्यू प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आलाय। डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं उत्तर मृत्यूच्या 2 दिवसानंतर सुद्धा मिळालेलं नाही। पोलिसांना या प्रकरणात अद्याप तरी काही संशयास्पद आढळून आलं नाही। मुंबईतल्या पायधुनी परिसरात डोकाडिया कुटुंब राहत होतं। 25 एप्रिलला अन्य काही नातेवाईकांना त्यांनी घरी बोलावलं होतं। रात्री 10 ते 10:30च्या सुमारास डोकाडिया कुटुंबातल्या सर्वांनी आपल्या नातेवाईकांसह जेवण केलं। जेवणानंतर 5 नातेवाईक निघून गेले। रात्री 1 ते 1:30च्या सुमारास फ्रीजमध्ये ठेवलेलं कलिंगड खाऊन डोकाडिया कुटुंब झोपी गेलं। पहाटे 5 नंतर कुटुंबातल्या चौघांनाही उलटी आणि जुलाब सुरू झाली। चौघांनाही दवाखान्यामध्ये नेण्यात आलं, पण तिथेच त्यांचा मृत्यू झाला। यामध्ये त्यांच्या बॉडीवर पोस्टमॉर्टम करण्यात आलेला आहे आणि यांनी जे काही फूड सॅम्पल्स आणि कलिंगडचे सॅम्पल्स आहेत पोलिसांनी जप्त केलेले आहेत, तसेच त्यांच्या शरीरातील सॅम्पल्स सुद्धा जप्त करून या संदर्भाने या अपघाती अनैसर्गिक मृत्यूची चौकशी चालू आहे। या प्रकरणामध्ये ट्विस्ट वाढण्यामागे 2 कारणं आहेत। ज्या नातेवाईकांनी डोकाडिया कुटुंबासोबत जेवण केलं होतं त्या नातेवाईकांपैकी कोणालाही बिर्याणीमधून विषबाधा झाल्याची तक्रार नाही। दुसरं म्हणजे डोकाडिया कुटुंबानं ज्या दुकानामधून कलिंगड खरेदी केलं होतं त्या दुकानामधून कलिंगड खरेदी करणाऱ्या इतर कोणाचीही तक्रार आढळून आलेली नाही। कलिंगड खाल्यामुळे झालंय ते तर वाटत नाही मला। फक्त कलिंगड जर कापून खूप वेळ ठेवले तुम्ही, त्याच्यामुळे जर कलिंगड खराब झाला असेल तर त्या गोष्टीमुळे होऊ शकतं। कलिंगड विकत घेताना जर त्याला कुठे होल असेल, सुईच्या आकाराचा होल पडला असेल किंवा कट केलेलं असेल तर घेऊ नये। जर ते खूप लाल दिसतंय पण त्याची टेस्ट गोड लागत नाहीये, त्याचा अर्थ की तो आर्टिफिशियली केलेला कलर आहे। नंतर कलिंगड कापल्यानंतर 6 तासामध्ये खावं ते, फ्रीजर करून ठेवू नये आताच्या वेळी। दोन्ही खाण्यामध्ये जर काही बिर्याणी आणि कलिंगड रिलेटेड काही इश्यू असतील, म्हणजे फूड पॉयझनिंग असेल किंवा याच्यावर जास्त वेळ ते कलिंगड उघडं ठेवलेलं असेल, त्याच्यावर काही इन्सेक्टिसाइड मारलेले असतील किंवा प्रिझर्वेशनसाठी किंवा त्याची थोडा वेळ जास्त झाला असेल, जास्त ऊन असेल, तर याच्यामुळे फूड पॉयझनिंगचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये सुद्धा वॉमिटिंग, लूज मोशन्स होणे आणि याच्यामुळे मेजर या कॉम्बिनेशनमुळे पोटामध्ये खूप गॅस तयार होतो आणि पोट एकदम फुगून जातं। त्यामुळे डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू फ्रीजमध्ये ठेवलेलं कलिंगड खाल्यामुळे झाला की त्यामागे दुसरंच काहीतरी कारण आहे असा संशय देखील निर्माण झालाय। पोलिसांनी डोकाडिया कुटुंबाचा विसेरा तपासणीसाठी पाठवला आहे। उरलेली बिर्याणी आणि कलिंगड सुद्धा फॉरेन्सिक तपासणी आणि FDA कडे पाठवण्यात आले। त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागचं खरं कारण स्पष्ट होईल। डोकाडिया कुटुंबानं ज्या स्टॉलवरून कलिंगड खरेदी केलं होतं त्या विक्रेत्याचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे। दरम्यान डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूनंतर पायधुनीमधल्या मार्केटमधून कलिंगड गायब झाले। अनेक विक्रेत्यांनी कलिंगड विक्रीसाठी ठेवण्यास नकार दिलाय। पोलिसांनी या प्रकरणामधलं सत्य समोर आणावं अशी मागणी कलिंगड विक्रेते करतायत। गिराक भी नहीं आ रहे हैं और माल भी नहीं है, फिर आदमी माल लाए बेचे या ना बेचे,
ये गवर्नमेंट अगर डिक्लेयर करती है तो मालूम पड़ेगा बेहतर। मराठी सक्तीसाठी अप्रत्यक्षपणे 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। मराठीवरून परवाना रद्द होणार नाही, मात्र इतर नियम मोडले तर परवाना रद्द करणार असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय। जुजबी मराठी येत नसेल तर महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करण्याचा अधिकार नाही असंही सरनाईक म्हणाले। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती लागू करण्यासाठी अप्रत्यक्षपणे 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। 15 ऑगस्ट पर्यंत मराठीवरून परवाना रद्द करणार नसल्याचं सरनाईकांनी म्हटलंय। जे कायद्याचं पालन करणार नाही त्यांच्यावर नियमानुसार कारवाईचा इशाराही सरनाईकांनी दिलाय। कोणी मराठीत पीएचडी करा, एमए करा असे आम्ही सांगत नाही, पण प्रवाशांशी संवाद साधताना काय बोलत आहात ते तुम्हाला कळायला हवं। त्याचबरोबर तुम्ही काय बोलता हे सुद्धा प्रवाशांना कळलं पाहिजे, अशी ठाम भूमिका सरनाईकांनी घेतली आहे। कायदेशीर कारवाई तर आम्ही करणारच, फक्त मराठीच्या मुद्द्यासाठी आमचे आरटीओचे अधिकारी त्यांना शिकवतील। 1 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही ही मोहीम करणार आहोत आणि त्या दरम्यान त्यांनी शिकायला हवं। जर त्यांना काही मुदतवाढ हवी असेल तर त्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ। असं आम्ही म्हणत नाहीये की कोणी पीएचडी करा, कोणी एमए व्हा, कोणी बीए व्हा। आम्ही असंच म्हणालो की प्रवाशांशी संवाद साधत असताना ते जे काय बोलले ते तुम्हाला समजलं पाहिजे, तुम्ही जे काय बोललात ते प्रवाशाला समजले पाहिजे। एवढं जर मराठी जुजबी तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करण्याचा अधिकार नाही। मराठीसाठीची मोहीम सुरूच राहणार असल्याचं सरनाईकांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले। दरम्यान सरकार मागे हटत असेल तर सरनाईकांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। तर तुम्ही जे केलं नाही ते आम्ही करतोय, आमचं तुम्ही कौतुक करा असं म्हणत सरनाईकांनी राऊतांना टोला लगावलाय। जर सरकार मागे हटत असेल मराठीच्या प्रश्नावर तर ज्या मंत्र्यांनी हा विषय सुरू केला त्यांनी मंत्रिमंडळातून मराठीच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। उलट आम्ही मराठीचा प्रचार आणि प्रसार करतोय, तुम्ही जे केलं नाही ते आम्ही करतोय। कौतुक करा आमचं, म्हणून आम्ही मराठी जिवंत ठेवतोय। अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी व्हीके सिंगला 9,81,00,000 मिळाले असा आरोप रोहित पवारांनी केलाय। अंत्यविधीच्या दिवशी 16,88,00,000 देण्यात आले। अपघाताच्या तारखेपासून आतापर्यंत 145 कोटी दिले गेले असा आरोपही रोहित पवारांनी केलाय। अजितदादांचं तिथं अंतविधी चालू होता, सगळे मोठे मोठे नेते तिथं येऊन काही प्रामाणिकपणे भावनिक दृष्टिकोनातून नाराज होते, भावनिक झाले होते आणि काही नुसते येऊन तिथं नाटक करत होते असं आपल्याला म्हणावं लागेल। त्या दिवशी 16,88,00,000 रुपये त्या VSR ला तिथं दिले। म्हणजे एका बाजूला पैसे देण्यासाठी व्यापाऱ्यांना, ट्रेडरला, आपल्या त्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी पैसे नाही, दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर तुम्ही 145 कोटी रुपये हे VSR ला देतात, जेव्हा ती कंपनी ही आता ऑब्जेक्शन मध्ये त्या ठिकाणी आहे। प्रहार पक्ष हा शिवसेनेमध्ये विलीन करण्यास बच्चू कडू यांची मानसिकता नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तसंच प्रहार पक्ष स्वतंत्र ठेवून विधान परिषद देण्यासंदर्भात कडूंचा शिवसेनेला प्रस्ताव आहे अशीही माहिती सूत्रांकडून मिळते। बच्चू कडू आता उद्या आपली अधिकृत भूमिका जाहीर करतील। प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करण्यास बच्चू कडूंची मानसिकता नसल्याचं कळतं। शिवसेनेकडून बच्चू कडूंना ही ऑफर देण्यात आली होती, एक तर विधान परिषदेवर आणि त्यानंतर मंत्रिपदही मिळण्याची हा प्रस्ताव होता। प्रहार जनशक्ती संघटना याचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू आहे। एक आंदोलन करून विकासाला दिशा देणारं ते नेतृत्व आहे। तर मला त्यांना भेटण्याची किंवा त्यांना मला भेटण्याची अजिबात आवश्यकता नाही। मी भेटलेलो देखील नाही आणि इथं तुम्ही जे मला विचारलं की भेटणार आहेत का, भेटणार देखील नाही। मला बच्चू कडूला शुभेच्छा द्यायच्या आहे, माझ्या शुभेच्छा आहे त्यांना। त्यांनी प्रहार जर बंद करून एकनाथजीचा हात पकडला यात मला काही दुःख व्हायचं कारण नाही। या प्रकरणामध्ये एक धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे। मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मनोहरचे भक्त असल्याचं उघड झालंय। मनोहर भोसलेला पुन्हा एकदा 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मनोहर भोसलेचा 2 मे पर्यंत पोलीस कोठडीमध्ये मुक्काम आहे।